ज्या गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, अखेर ती घटना समोर आली असून अजितदादा पवार यांचा महत्वाचा मारेकरी अखेर सगळ्यांच्या समोर आलाय. दादांच्या मुलानेच त्याचं नाव जाहीर करत त्याला तात्काळ अटक करावी, अन्यथा परिणामाला सामोरे जा, असं जय पवार यांनी थेट थेट सरकारला इशारा दिलाय. मित्रांनो, या मुख्य आरोपीसह अजून कोण आहेत आरोपी ते आता आपण जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणामध्ये जय पवार यांनी सगळ्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. जय पवार हे अजितदादांचे धाकटे मुलगा आहेत. धाकटा मुलगा असल्या कारणाने मला अतिशय दुःख होत आहे, आज बाबा आमच्यामध्ये नाहीत असं म्हणून त्यांनी हे सगळ्यात मोठा दावा करत राज्यात सगळ्यांचीच झोप उडवून दिली आहे. या पाठीमागे काही लोकांची देखील हात असल्याची त्यांची माहिती अखेर समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलीनीकरण व्हावं यासाठी दादांनी गेल्या महिनाभरापासून 10 ते 15 बैठका घेतल्या. यामध्ये काही नेत्यांना या बैठका नको होत्या, मात्र त्या नेत्यांनी मिळूनच असा घात केलाय का, असा संशय सध्या रोहित पवारांना आलेला होता. गेल्या 15 दिवसांपासून रोहित पवारांनी हात धुवून या सगळ्या मारेकऱ्यांच्या मागे लागणं पसंत केले होते आणि अखेर त्या सगळ्या घडामोडी समोर घडल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणासमोर अजितदादा पवार यांचा महत्वाचा मारेकरी आला आहे. मित्रांनो, सगळी वेतेंबूत माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. देशामध्ये सध्या प्रफुल्ल पटेल यांच्यावरती सध्या रोहित पवार यांचा डोळा आहे. प्रफुल्ल पटेल यांचे मैत्रीचे संबंध आहेत आणि हे मैत्रीचे संबंध DGCAच्या एका अधिकाऱ्यासोबत आहेत किंवा VSRच्या कंपनीचा मालक हा प्रफुल्ल पटेल यांचा जवळचा सहकारी असल्याची रोहित पवार यांनी मध्यंतरी परवा दिवशीच एक राजकीय खळबळ उडून दिली होती. त्यानंतर मात्र प्रफुल्ल पटेल यांच्यावरती नेमका संशय काय येतोय असं देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केले होते. यानंतर जय पवार आणि रोहित पवार दोघांनी मिळून एकाच प्रकारचे आरोप केल्यानंतर त्या आरोपींच्या नावांची यादीच आता वाचली जात आहे. या यादीमध्ये नेमके कोण आहेत, त्यांना अटक करा अशी मागणी जय पवारांनी का केली आहे, हेच दादांचे मारेकरी आहेत का, असा प्रश्न सामान्य जनतेला देखील पडलेला आहे. आता ते सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्र सध्या एकाच गोष्टीसाठी असुसलेला आहे की दादांचा मृत्यू कसा झाला, दादांना कसं मारलं गेलं आणि कोणी हा प्लॅन आखला गेला, की दादांचा अपघात नव्हे तर घातपात आहे असं रोहित पवार का म्हणतायत, हे महाराष्ट्राला सगळं जाणून घ्यायचंय. बारामतीकरांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र या सगळ्या कोड्यासाठी, हे कोडं कधी उलगडणार यासाठी असुसलेला आहे. मित्रांनो, तर जय पवार यांनी सगळ्यात मोठी खळबळ उडवून देत माझ्या वडिलांना आपण गमावलेले आहे असं त्यांनी म्हटलंय. माझे वडील आज आपल्यामध्ये नाहीत, मात्र आता दादा नाहीत, परंतु दादांच्या मारेकऱ्यांना शोधणं हे माझं पहिलं काम असल्याचं जय पवार यांनी म्हटलंय. माझे वडील नसल्याकारणे ही वेदना आयुष्यभर मला साथ देणार आहे. मला आयुष्यभर दादांची आठवण येत राहील. दादांनी ज्या प्रकारे आम्हाला सगळ्यांना सांभाळले त्या प्रकारे दादांची आठवण येत राहील. या व्हिडिओमध्ये त्यांनी जो व्हिडिओ शेअर केलाय त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलंय, VSRचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या शीटवरच उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशामध्ये विमान उडत आहे आणि महत्वाच्या शीटवर म्हणजे मुख्य पायलटच्या शीटवर रोहित सिंग VSRचे मालक स्वतः झोपलेले आहेत आणि हे सगळं उड्डाणाच्या दरम्यान घडलेलं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. आकाशात विमान झेप घेत असताना असा निष्काळजीपणा कसा होऊ शकतो, हे सगळं प्लॅन नुसार केलं गेलेलं राजकारण आहे का, अशी देखील शंका सध्या त्यांना वाटू लागली आहे. हे अत्यंत धोकादायक आहे, धक्कादायक आहे आणि हे न समजण्या पलीकडचं असल्याचं जय पवार यांनी म्हटलंय. या प्रकरणामध्ये तात्काळ कठोर कारवाई करावी. मी DGCAला ठामपणे मागणी करतोय की आपण तात्काळ अटक करावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRची सर्व विमानं तात्काळ रद्द करण्यात यावी, ती ग्राउंडला आणावी
असा थेट थेट इशारा त्यांनी केला आहे आणि रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही एका मोलाची आर्त हक असल्याचं जय पवार यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य करून महाराष्ट्राच्या सरकार यावरती कोणती भूमिका घेतं हे लवकरच समजेल. मात्र सरकारला आता यावरती कठोर कारवाई करावी लागेल, कारण की अजितदादांच्या मुलाने जर ही सगळी शंका उपस्थित केली असेल तर आता मात्र रोहित पवारांना नावं ठेवण्यात कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही असं सध्या सरळ सरळ दिसतंय. तेव्हा रोहित पवार यांच्यावरती आरोप करणाऱ्या टीकाकारांना हे सडेतोड उत्तर असल्याची भावना जवळ आहे.